नॉलेजेबल आणि घेऊन चालणारे सर्व अपकमिंग यंग टॅलेंटला असे दोन्हीही व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्या भेटीला येतोय. 11 वाजून जवळजवळ 4 मिनिटे झालीत. मागील मॅचमध्ये थोडासा वेळ खूप घेतला गेला होता आर के डोंगरपाडा टीमने. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर ह्या वेळेला ऑफ्टमच्या खूपच बाहेर होता बॉल. विरल नायर सर वळतायत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते बिनबाद 1. सत्यसाई चषक खार्डी आजचा जर आपण पाहिला तर या स्पर्धेचा तिसरा दिवस, तिसरी रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतायत. विजयी संघाचे कॅप्टन आपण यायचंय. विजयी संघाचे कॅप्टन चेतन आणि जय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण पाहिलं तर अतिशय चांगला बॉल होता रुपेशचा. ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला, बॉलला थोडीशी फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला. वाईट यॉर्करने बॉलची सांगता झाली आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक पहिल्याच बॉलचा खेळ झालाय. या बॉल ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर नाही आहेत. नो मॅन्स लँड मध्ये जाईल का बॉल? ट्राय चांगली केली होती आणि यस यावेळेला 2 रन्स मिळतील चेतनच्या बॅटमधून. जय गावडे आणि चेतन अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. फिंगरचा चांगला वापर केला होता. बॉलला फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला. ऑफ्टनच्या बाहेर जाऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला आणि सरळ बॉल निघून जातोय शॉर्ट मिडॉन मध्ये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 3 या धावसंख्येवर शिरगाव स्पोर्ट्स या टीमची. या बॉल ऑन साईडला चेतन थांबणार नाहीये. सरळ बॉलला मात्र खेळाडू कक्षमध्ये पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी आहे ना, काळजी करू नका, हे दर्शवणारा मात्र यावेळेला आपण पाहताय षटकार. वॉट अ शॉट, क्लास टायमिंग. 6 धावा. ओरपिच बॉल होता. मिडल ऑफ द बॅटने बॉल बरोबर कनेक्ट झाला आणि काय बॉलला फॉलो केलंय कॅमेरा मॅनने. अगदी खेळाडू कक्षमध्ये हा बॉल निघून गेला षटकारासाठी. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. चांगला फटका तर आहे आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना फलंदाज पाहायला मिळतो मिस्टर चेतन. षटकारानंतर आलेला हा खणखणीत चौकार. चांगली बॅटिंग होते चेतन. पुन्हा एकदा ओरपिच बॉल. कदाचित अशा प्रकारचे बॉल जेव्हा डिलिव्हर्ड होतात एक थिंकिंग असते गोलंदाजाची की LBW जास्तीत जास्त मिळावेत. त्यानंतर ऑफ स्टंप त्याचा उद्ध्वस्त करावा, मिडल स्टंप त्याचा उद्ध्वस्त करावा आणि अशा वेळेला तो बॉल जेव्हा सुटतो ना हातातून त्यावेळेला बरोबर ओरपिच बॉल पाहायला मिळतो आणि तेच यावेळेला पाहायला मिळालं. 13-0. त्या बॉलला आपण पाहिलं तर सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक केले रुपेशने. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे. पहिल्या षटकातील 5 बॉलचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 13. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. सध्या आपण पाहिलं तर ऑपरेटिंगसाठी मुनीत कुडूला आपण पाहतायत. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर, खूपच बाहेर होता आणि त्यामुळे पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. सध्या तरी आपण पाहिलं तर 14 या धावसंख्येवर. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड आणि एका ग्रामीण क्रिकेटला त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी ही स्पर्धा पाहायला मिळते. प्रतिम वेट जरूर केलं होतं परंतु वेग काय जबरदस्त पाहायला मिळाला. टप्पापर्यंत ज्या पद्धतीने रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि पाऊस थोडासा सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर असतो तशा पद्धतीने मात्र बॉल जसा स्किट होतो ना त्या पद्धतीने बॉल स्किट झाला. पहा विकेट किपरला सुद्धा मात्र मिळाला नव्हता हा बॉल. लॉंगस्टॉप रिजनला फिल्डर आहेत त्यांना बॉल जाऊन जरूर हातामध्ये विसावला गेला आणि पहिल्या षटकाचा खेळ झालाय. चला विजयी संघाचे सर्व कर्णधार आपण यायचंय आणि येताना जो काही प्रवेश शुल्क आहे, फॉर्मॅलिटी आहेत, कोणत्याही संघाने आतापर्यंत फॉर्मॅलिटी पूर्ण केलेली नाहीये तर त्यासाठी मी विनंती करेन की प्लीज येताना प्रवेश शुल्क घेऊन या. त्याशिवाय लॉट्स टाकले जाणार नाहीयेत. याची दखल घ्यायची. 14 धावा. अगदी सत्यसाई चषक आपण पाहतायत.
सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा या पंचमूल्यांचा संदेश देणारे भगवान सत्यसाई बाबा हे केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते, तर मानवतेचे खरे सेवक होते. त्यांनी आयुष्यभर लोकांना एकच शिकवण दिली, मानव सेवा हीच माधव सेवा. मग गरीब, गरजू आणि आजारी लोकांसाठी त्यांनी रुग्णालय, शिक्षण संस्था आणि पाणीपुरवठा योजना उभारून समाजासाठी मोठे कार्य केले. त्यांच्या विचारामुळे लाखो लोकांच्या जीवनात योग्य मार्ग मिळाला. प्रेम, करुणा आणि सेवाभाव हा त्यांचा खरा संदेश आजही जगभरातील भक्तांना प्रेरणा देत आहे. आणि खरंच सत्यसाई चषक आपण पाहताय स्पष्टपणे आपण पाहतायत अतिशय चांगलं त्यावेळेला बॉलला लेफ्ट केलं होतं, सोडून दिलं होतं. जय गावडे एक सेन्सिबल प्लेयर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. समंजसपणाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहतायत. पंच वळतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1+1 अशा 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर शिरगाव स्पोर्ट्स या टीमची जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 16 या धावसंख्येवर 6 बॉलमध्ये 12 चेतन, 1 षटकार, 1 चौकार. 16 रन झालेत. गोलंदाज सज्ज होईल विकास झकास कामगिरी करेल का सध्या तरी आपण पाहिलं तर एक बॉल चांगला डॉट आला आणि त्यानंतर वाईट +1 फुल टॉस बॉल होता सरळ बॅटचा वापर केलाय चांगला फटका एक्झिक्यूट केलाय एक रन तर मेल फिल्डर पुढे सरसावतील थोडेसे फंबल झालेत तर रुपेश त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते पाहता पाहता 2 रन्स मिळतील दबाव वाढवला जातोय चेतन आणि जय एक चांगलीच सलामीची जोडी पाहायला मिळते एक बिनीची आघाडीची जोडी म्हणून कशी असावी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन कसं असावं याचं प्रात्यक्षिक सध्या तरी यावेळेला चेतन आणि जय देत असताना पाहायला मिळत आहेत 18-0 ऑन साईडला फोर्स केलं या बॉलला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरसावेल चेंडूची फेक करेल सिंगल मधून पुन्हा एकदा डबल कन्वर्ट केले गेले हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे जर धावा येत नसतील षटकार चौकार येत नसतील त्यावेळेला लाईफ लाईन खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये आणि अलीकडच्या काळामध्ये सिंगल डबल हे क्रिकेटमधील खेळाडूंचं ऑक्सिजन बनले आणि त्याच लाईफ लाईनचा मात्र सध्या तरी वापर करत असताना चेतन आणि जय गावडे संघाची धावसंख्या 20 रन्स नो लॉस या बॉलला मात्र जरूर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता मनसुबा चांगला होता परंतु यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करे चेंडूची सांगता झाली बॉल जसा डिलिव्हर्ड झाला दिलीपचा हा बॉल आपण पाहू शकला तर राऊंड द विकेटने आले खूपच 5व्या स्टम्प्सला आले होते आणि ऑफ स्टम्पच्या बरोबर वरून हा बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला भेटतोय ग्रेट मुनीत कडू मास्टर माइंड विकास फुलटॉस बॉल होता फोर्स केले या बॉलला लंगॉफचा फिल्डर पुढे सरसावेल वन बाउन्सने चेंडूला फील्ड करेल आराम के साथ 2 रन्स कंप्लीट केल्या जातील गुड रनिंग बिटवीन द विकेट या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर 5 बॉलचा खेळ झालाय 5 बॉलच्या समाप्तीनंतर 22 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले अगदी सुंदर आणि अप्रतिम असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं डोळ्याचं पारणं फिटणार असं नियोजन कोसमाई क्रीडांगण आणि सत्यसाई चषक खारडी चांगला बॉल होता खोलवर चेंडू पाहायला मिळाला सिंगल तर मेल सिंगलवर भर देत आहेत चेतन अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ झालाय 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 23 धावा आणि मिनिटे घेतले सध्या तरी आपण पाहिलं तर जवळजवळ 8 मिनिटांचा कालावधी यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय चला लॉट्स टाकले जाणार आहेत विजयी संघाचे जय हनुमान गावठण टीम V24 चंदनसार आई भवानी मारंबलपाडा आर के डोंगरपाडा आणि दोन्ही संघाचे प्रतिनिधी पाणी घेऊन जाऊ शकता तुम्ही 12th मॅन षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत बरोबर 8 मिनिटांवर टायमर स्टॉप केलंय 2 षटकांमध्ये तुम्हाला अजून 12 मिनिटांचा अवधी आहे याची दखल घ्या चला शेवटची 5 मिनिटे दिली जातील आपण जो काही प्रवेश शुल्क सुद्धा आहे तो सुद्धा घेऊन या आणि लगेच लॉट्स टाकण्यासाठी रेडी राहा
शेवटचा आणि ऑफिशियल कॉल असेल, अन्यथा आम्ही लाईव्ह लॉट्स या ठिकाणी टाकले जाणार आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय, 23 रन्स आतापर्यंत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मनसोबा चांगला होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. रुपेशला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आणलंय. काय अप्रतिम सुपर डिलिव्हरी. चांगला बॉल फिरवला होता, समोरून फिरवला होता, फिंगरचा चांगला वापर करतोय. यावेळेला स्विचचा फटका जरूर खेळलाय, फिल्डर येत आहेत, मात्र एक रन काही रोखू शकणार नाहीयेत. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 रन्स नो लॉस. जमेची बाजू अशी आहे की दोन्हीही फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिलेत. धावांचा वेग वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. सिंगल डबलला महत्व देत आहेत, जसं मात्र यावेळेला बॉल येतो त्या बॉलला जैसी गेंद वैसी नसीहत आपल्याला पाहायला मिळते. कारण एक शिरगाव स्पोर्ट्स संघाकडे मोठी फळी आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं तर सलामीच्या फलंदाजांनी चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग केली तर मिडल ऑर्डरचे फलंदाज एन्जॉय करतात खेळपट्टीवर. परंतु आता इथून विकेट ब्रेक थ्रू लावून देईल का गोलंदाज रुपेश? यावेळेला फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचा टो एंड लागतोय, ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय पंचांच्या अगदी बाजूला. चेंडूला फील्ड केले जाईल, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 25. या षटकात सध्या तरी आपण पाहिलं तर 3 बॉल हाताळलेत आणि 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च करत असताना रुपेशने कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये त्याने धावा खूप मोठ्या प्रमाणात 14 धावा खर्च केल्या होत्या, परंतु ते विसरून मला या षटकामध्ये चांगलं कमबॅक करायचंय, पुनरागमन करायचंय आणि ते आतापर्यंत दर्शवलंय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, दबाव वाढला, मजबूर केलंय आणि फिल्डर येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. मिस्टर कल्पेश स्वतः एज अ कॅप्टन. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. आई भवानी मारंबलपाडा टीम हा शेवटचा आणि अंतिम पुकारा असेल, कारण या षटकानंतर आम्ही लॉट्स टाकणार आहोत. नो एक्सक्यूज. खाली बॉक्स 25 ला एक 4 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना. उत्तम दर्जाचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेटला एक चालना देण्यासाठी हे भव्य व्यासपीठ आणि ग्रामीण क्रिकेट सुद्धा खूप पुढे चाललंय, यात मात्र शंका नाहीये. यावेळेला ऑन साईडला आल्या आल्या खूप चांगला फटका खेळलाय महेशच्या बॅटमधून. आभाळाला मानवंदना देणारा टक्कन आवाज आला आणि हा षटकार ठोकलाय. अप्रतिम, सुपर टायमिंग, फॅब्युलस. 6 धावा. चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतो. संयम ठेवला होता फलंदाज. यावेळेला बाद झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय तर महेश एक एक्सपिरियन्स बॅटर आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जर आपण पाहिलं तर ऑन साईडला खूप चांगला फटका तर एक्झिक्यूट केलाय. 1 रन तर मिळेल, दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे. फेक येईपर्यंत महेश आपल्या बॅटमधून 2 रन्स मिळवेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 षटकांच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर आणि बरोबर मिनिटे तुम्ही घेतलेली आहेत ती 13. शेवटचं एकंदरीत 2 षटकं. या षटकासाठी तुम्हाला 7 मिनिटांचा अवधी आहे. 6 मिनिटाचा अवधी. 33 ला 1. चला लॉट्स आपण टाकणार आहोत या ठिकाणी, लाईव्ह लॉट्स. चला वेळेची दिरंगाई न करताना संघर्ष करावा लागतो गोलंदाजांना. गोलंदाजीच्या बाबतीमध्ये सातत्याने आपण पाहत आहेत की 5 षटकार आल्यानंतर सुद्धा तो प्रयत्न करणं सोडत नाही, हे आपण सातत्याने पाहिलंय.
चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न जय गावडे वारंवार करतायत, परंतु बॅटच्या रडारमध्ये काही बॉल येत नाहीये. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगला बॉल, सेन्सिबल क्रिकेट, चांगलं प्लेसमेंट, टायमिंग चांगलं होतं. फक्त फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळलं गेलं. इथून डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. कधी-कधी होतं अशा प्रकारची अपील केली जाते, परंतु इथे ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, की समंजसपणाचं क्रिकेट असतं. जर हेच प्रोफेशनल क्रिकेट पाहायला मिळालं असतं, तर कदाचित अपील थोडीफार केली असती, परंतु जाणून-बुजून ते केलेलं नसतं. अशा वेळेला अप्रतिम प्रश्न विचारला होता गोलंदाज उमेशने. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 3 बॉल त्याने हाताळलेत आणि 3 बॉलमध्ये चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण. 34 ला 1. स्विचिटचा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता. षटकार आल्यानंतर सुद्धा मात्र महेश आता स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी केली उमेशने. सुपर बॉलिंग. अफलातून मात्र या वेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. ऑन ड्राईव्ह खेळतायत. डिपमेंट विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल त्या अगोदरच बॉलने मात्र या वेळेला आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनचा वेध घेतला होता, परंतु त्या अगोदर चेंडूला सुंदर फील्ड करत असताना एकच ॲक्शनमध्ये अटेम्प्ट करत असताना फेकी केली आणि पाहता पाहता रन्स मिळतील या वेळेला. दोन संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 लॉस ऑफ 1 विकेट. 5 बॉलच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना शिरगाव स्पोर्ट्स ऑन साईडला शफल झालेत. बॉलला इथे घेऊन काढलंय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचली गेले. झटपट हे षटक टाकलं गेलं आणि त्यामुळे आपण पाहिलं तर जवळजवळ 18 मिनिटात हा वेळ घेतला गेला. 2 मिनिटे तुम्ही वाचवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. लॉट्स या ठिकाणी रिसीव्ह केले जातील. सध्या कॅमेऱ्यात आपण बंदिस्त करूया. शेवटचे षटक तर आहेच. चारही टीमचे 4 कर्णधार आहेत. त्यांनी मात्र या वेळेला लॉट्स आपण एक एक रिसीव्ह करायचे आहेत. पहिला सामना आई भवानी मारंबलपाडा वर्सेस आर के डोंगरपाडा आणि दरम्यान इथे विकेट मिळते. कल्पेश कोणती चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. अप्रिसिएट करतायत. विजयी संघ आणि V24 आणि जय हनुमान गावठण कणे टीमला बाय मिळाले. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. लगेच आपण टॉस करणार आहोत. आर के डोंगरपाडा आणि आई भवानी मारंबलपाडा. V24 चंदनसार आणि विजयी संघाला खेळावं लागेल सेकंड मॅच. जय हनुमान गावठण कणे टीमला बाय मिळाले. सध्या सिच्युएशन नाजूक पाहायला मिळते. 38 धावा. पहिल्या 2 षटकांचा आढावा घेत धावा आल्या होत्या त्या 23. 3 षटकांपर्यंत आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या जवळजवळ 33 आणि त्यानंतर चौथं षटक जे हाताळलं ना ते निर्णायक पाहायला मिळालं. काय गोलंदाजी केली उमेशने. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. 3 एक्स्ट्रा स्वरूपात धावा आल्या वाईटच्या स्वरूपात. चांगला बॉल आहे का यावेळेला आपण पाहतायत वेस्टर्नच्या वरून बॉल निघून गेलाय आणि त्यामुळे पंच बरोबर पंचांनी हेरलं की कोणत्याही प्रकारचा स्पर्श झालेला नाहीये. बाईकच्या स्वरूपात 1 रन मिळेल. ऑफ टीमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. खूप चांगल्या पद्धतीने हा बॉल निघून जातोय. संघाची धावसंख्या स्थिर. आकाश सुपर बॉलिंग. 39 रन. कारण स्लॉग ओव्हरमध्ये खूप दबाव असतो गोलंदाजावर, परंतु तो दबाव न बाळगता मी चांगली गोलंदाजी करेन. जरी एक एक्सपिरियन्स प्लेयर असला महेश, तरी सुद्धा त्याला बीट करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. हे कर्णधारावर विश्वासाने सार्थ दर्शवत असताना पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी. सुंदर गोलंदाजी होत असताना काय बॉल यावेळेला पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस. 39 ला 2.
पुन्हा एकदा चांगला बॉल, बॅटला स्पर्श करून जाणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. विजय कोणतीही चुकी केली नाही विजयने. 39ला 3 धक्के बसले गेलेत. काय गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. आम ॲक्शन पहा, अप्रतिम पाहायला मिळते आणि त्यानंतरचा हा बॉल आपण पाहिलात आणि विजयने कोणतीही मिस्टेक केली नाही. ग्रेट कॅच. पंचांचं बोट उंचावलं. महेशने आल्या षटका ठोकला आणि त्यानंतर इरादे पक्के स्पष्ट झाले होते की धावा येतील, परंतु इथे आपण पाहिलं तर 39ला सध्या तरी आपण पाहताय 3 धक्के बसले गेलेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 41 सध्या तरी दाखवतोय. बॉल राहिलेत ते 2. 39ला 3. करंट रन रेट 8.36चा. प्रेक्षक वर्ग मात्र या वेळेला आपण पाहतात त्यांना पर्वणी आहे. उद्याच्या दिवसात सुद्धा चांगले संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि उद्याच्या दिवसात कोणते संघ आहेत ते थोड्याच वेळात पुन्हा एकदा लॉट्स तुमच्या समोर येईल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल. आई भवानी मारंबळपाडा आणि आर के डोंगरपाडा आणि पोचलेल्या आहेत. या वेळेला धावा येणे फार गरजेची गोष्ट आहे. शिरगाव स्पोर्ट्स टीमला चौकार, 4 रन. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. या क्षणाला मात्र 5व्या बॉलवर जोखीम पत्कारली. चांगला फटका, ऑफ कटर बॉल होता, त्यावर नियंत्रण नव्हतं, परंतु फलंदाजाने स्विच केला आणि सरळ बॉल निघून जातोय. थर्ड मॅन डीप बॅकवर्ड पॉइंटला चौकार, गुड शॉट, 4 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43, लॉस ऑफ 3 विकेट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. विकेट मिळण्याची दाट शक्यता आणि इथे विकेट डाऊन. शेवटच्या बॉलवर मेल विकेट. 43ला डाव समाप्तीवर. 44 धावांचं लक्ष्य शिरगाव स्पोर्ट्स टीमने समोर ठेवलंय. ते आई जीवदानी परीटपाडा या टीम समोर. सुंदर व्ह्यू आपण पाहतायत. कोसमाई क्रीडांगण. अप्रतिम अशा प्रकारच्या ज्या लाईट्स पाहायला मिळतात ना, ते भिवंडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतात, परंतु इथे लाईटची जी व्यवस्था केली ती अप्रतिम. 14 तारखेचा हा लॉट्स आपण पाहिलात तर चला जाऊया आपण टॉस टाइम. तिथे आहेत आदरणीय संदीप गावण सर. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे सर. गोड आवाज तुम्ही नुकताच ऐकलात. आता टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन आहेत. एका बाजूला धीरज आहे जो आर के डोंगरपाडा टीमचा कॅप्टन आहे आणि दुसऱ्या बाजूला जय भवानी मारंबळपाडा टीमचे कॅप्टन पंकज आमच्यासोबत जोडले जात आहेत. टॉस करण्याकरता मी सागर पाटील साहेबांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते टॉस होतोय. 4 षटकांचा मॅच असेल. 1 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल आणि त्यामध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देत आहेत सागर पाटील. कॉलिंग कोण करतंय? छाप आणि काटा नाही याच्यामध्ये. ओके. सत्यसाई सत्यसाई चषक बघतोय आपण आणि सत्यसाई झालं या टॉसमध्ये. म्हणजेच पंकज याने हा टॉस जिंकलाय. सध्या दादाचा फोन आलाय त्याला. पंकज, टॉस जिंकलाय, महत्वपूर्ण मॅच आहे, 4 षटकांचा मॅच होतो. डिसिजन काय? क्षेत्ररक्षण. पहिला मॅच समोरचा प्रतिस्पर्धी संघ आई जेवदाणी गासपाडा टीमला पराभूत केलं. त्याच्यानंतर आता आत्मविश्वास वाढलाय. हो, खूपच वाढलाय. प्लेइंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस आहे, काही बदलाव, की सेम टीम असेल जी पहिल्या मॅचमध्ये खेळताना दिसली? थोडासा बदलाव असणार. प्रवीण आता जरा काही प्रॉब्लेममध्ये घरी गेल्यामुळे दुसरा प्लेअर आम्ही खेळू. पहिल्या मॅचचा अनुभव आर के डोंगरपाडा विरुद्ध तुम्हाला कामी येईल? हो, कामिल. तुम्हाला शुभेच्छा असेल हा मॅच करता. टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे. आता आर के डोंगरपाडा, धीरज आहेत माझ्यासोबत. धीरज, पहिला मॅच एनसीसी नारंगी संघाला बाहेरचा रस्ता दाखवलाय. आता पुढे काय वाटचाल असेल? बॅटिंग करायची आहे. 4 षटकांमध्ये किती धावा बनवणार? आम्ही 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. पहिल्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दिला सर्वांनी, त्यामुळे जिंकले. आताही तो सेम प्रयत्न करू. सुरुवात चांगली झाली नव्हती बॅटिंग करताना. आता काही बदलाव असेल टीममध्ये की सेम बॅटर असेल आणि त्यांना चांगल्या सूचना दिल्यात? नाही, सेम टीम आहे, सेम बॅट्समन आहे, पण आता थोडेसे आमच्या टेक्निकमध्ये थोडा चेंज होईल. चांगला मॅच इथे उपस्थित असलेल्या आमच्या या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल हा. नक्की. तुम्हाला शुभेच्छा असेल धीरज. दोन्ही कॅप्टनने चांगल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय.
तो जय भवानी मारंबळपाडा टीमचे कॅप्टन पंकजने, आणि त्यांनी सांगितले की आम्ही सर्वप्रथम फिल्डिंग करणार आहोत. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातंय आर के डोंगरपाडा या टीमला. होणारा मॅच 4 षटकांचा आहे. काही वेळातच त्या मॅचला सुरुवात होईल. तसं आता दुसऱ्या डावाला सुरुवात होण्याआधी कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही एक बदलाव करतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता आणि भिजवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, गुरुवर्य समान असलेले दीपक संके सर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्स विश नेटवर्क कॅमेरामॅन. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. निसर्गरम्य वातावरणात आणि जणू काही म्हणतात ना काही वसंत ऋतू आला की कसे बहारदार हिरवेगार झाडं तुम्हाला बघायला मिळतात. पण हे मार्च महिना असं कसं असतं माहिती आहे का, आयुष्यामध्ये तुमच्या परीक्षेचा प्रभाव असतो. तुम्ही किती शिकलात, किती मार्क काढणार, त्या परीक्षणापेक्षा सूर्यदेवाचा कोप हा तो थोडं आपण होळी झाली की आपण गरमीकडे जातो. पण अशा वातावरणात तुमच्या डोक्यावर दव पडत असते आणि अशा वेळेस तुम्हाला उंचारून फटके मारणे खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात. टार्गेट तुम्हाला दिलं ते म्हणजे निश्चितच 44 धावाचं. आणि बघूया कशा पद्धतीनं आई ग्रुप परेडपाडा कशा पद्धतीने करतात ते बघूया. कल्पेश स्ट्राईकवर आहे. पहिला चेंडू हाताळताना तुम्हाला बघत आहात ते म्हणजे महेश नावाचा गोलंदाज. लो फुलटॉस चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढलाय. सरळ चेंडू गेला डीप लॉंग ऑनच्या रिझनला. लॉंग ऑफच्या रिझन माफ करा, एकदा पूर्ण होते. आपलं खातं उघडलं गेलंय ते म्हणजे कल्पेशने. जबरदस्त मॅच तुम्ही बघत आहात. काय घडलंय काय बिघडलंय हे आज बाकीकडे बघतायत. पुन्हा एकदा मार्गस्थ तो गोलंदाज, उंच पुरासा गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजी पडल्यानंतर काय चेंडू नीट लेग बी पुढचा विकेट नो डाऊट. पायावर चेंडू आदळला, मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू पडण्यात रुखाळी राहिला आणि मुडला चेंडू रिलीज किती पद्धतीने होते. एवढा हायटेड गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाला. आणि कधी कधी लो धावसंख्या देखील खूप टफ होते. कारण काय माहितीये का, लो धावसंख्या जिंकायची असेल पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त विकेटे घ्यायची, गडी बाद करायचं आणि धावा कमी द्यायचं. धावा कमी दिल्या किंवा मग बाकीच्या 3 षटकात धावा काढायच्या. म्हणजे सुरुवातीच्या 2 षटकामध्ये तुम्हाला पॉवर प्लेमध्येच गडी बाद करायचे, कमी धावा द्यायच्यात की तुम्ही बाकी सामन्यावर पकड करू शकतात. हे सोपं नियम आहे लो स्कोरिंग मॅच जिंकण्यासाठी. जेव्हा नवीन बॅटर गेलेत मैदानाच्या आतमध्ये, रुपेश नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये, खूप सुंदर आयोजन आणि नियोजन. वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट ऑफ नाईट टुर्नामेंटचा विचार केलात तर या भागामध्ये प्रत्येकाचं कौतुक करायला पाहिजेत. आमचे डॉक्टर साहेब देखील तुम्हाला बघायला मिळत आहेत. ओके, निश्चितच 3 षटकाराची हॅट्रिक, 3 विकेटची हॅट्रिक आणि 3 चौकाराची हॅट्रिक केल्यास बाकी बक्षीस दिलं जाईल ते 500 रुपयाचं. निश्चितच विवेक नशामुक्ती केंद्र खार्डी, नुकतंच त्यांच्याशी माझं भेटणं झालं. खूप सारखं विचार, खूप चांगल्या गोष्टी बघायला मिळाल्या. आणि खरोखरच या विवेक नशामुक्ती केंद्राचं मी कौतुक करेल. ज्या माणसाने नशासाठी आपला संसार संपूर्ण घालवतोय आणि अशा लोकांना आपण नशामुक्ती केंद्रात नेऊन जर तुम्ही पूर्णतः बरं केलं तर त्यांच्या उद्या येणाऱ्या संसाराला सुखीचे दिवस बघायला मिळतात. आणि हे कार्य तुमच्याकडून सामाजिक कार्य करण्यामध्ये तुमच्या जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. जाऊया मैदानाच्या जबरदस्त गोलंदाजी हाताळून महेश नावाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन ड्राईव्ह केलाय, जबरदस्त फिल्डिंग. लखलखणाऱ्या अंधारामध्ये, कृत्रिम प्रकाशामध्ये इथे बाकी तुम्हाला बघायला मिळते. सुपर फिल्डिंग, काय क्वालिटी दाखवलं गेलं. जबरदस्त मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. यस, वैभव अरुण भोईर यांच्याकडे देखील आम्हाला 1000 रुपयाचं सहकार्य स्पर्धा, जितेश कमळाकर पाटील यांच्याकडे 1000 रुपयाचं, असे छोटे मोठे आमचे जे अनेक आम्हाला मान्यवर स्पॉन्सरशिप देतात त्यांचं मनापासून धन्यवाद. असंच प्रेम यात संपूर्ण टुर्नामेंट असून द्या. पुढे सरसाला चेंडू खेळायचा होता. इथे बाकी धावबाचा चान्स बघायला मिळेल का, जोरदार अपील पंचाकडे केलं जात आहे आणि DRS घेतलंय पंचाने. या तिसरी पंच बघा
काय फ्लेक्झिबल सेकंदावर फिल्डिंग केल्याने विजेच्या कडकडाप्रमाणे तासी वेगवाने असं जाणारा अप्रतिम थ्रो आणि थ्रो किती सुंदर झाला कमरेच्या लेवलला, जिथून तुम्हाला कलेक्ट करून पटकन गॅदरिंग करून लावता येते. खूप डिस्टन्स कमी एकदम सेकंदामध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. बघा नशामुक्ती केंद्र खेळण्याच्या मागे बघितलं की काही लोक अशाच नशेतून बर्बाद झाले आणि नंतर हे नशामुक्ती केंद्र खेळताना तुम्हाला बघायला मिळालं. विवेक नशामुक्ती केंद्र, विवेक सरांचं नाव घ्यायला जाईल तर खरोखर त्याच्यामध्ये गेले आणि मग त्यांनी नशामुक्ती केंद्र निर्माण केलं अशी आम्हाला इकडे बघायला मिळते. मित्रांनो मजेचा भाग आहे, कोणी राख वगैरे करू नका. रात्रीच्या मॅचेस बघायच्या असतील तर अशा पद्धतीच्या मजा झाल्याच पाहिजे, कारण 2-3 वाजेपर्यंत स्पर्धा आपण खेळत असतात. बघूया पंच आमचे बघतायत, चांगला पहिला डिसिजन देतील. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. काय काय फोटो सेशन, काय काय मुलाखती आम्हाला लोक पाठवतो, बघत राहावं, आठवण ठेवावं अशा चांगल्या मुलाखती घेताना तुम्हाला बघायला मिळतात. हल्ली काय झालंय मराठी याला थोडंसं इंग्लिश कळलं की आपण इंग्लिश खूप चांगली बोलतो असं वाटते, पण प्रोनाऊन्स सेफ आहे, सेफ आहेत इथे. म्हणजे निश्चितच एक धाव तुम्हाला बघायला मिळते. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. काय सुंदर जेवण दिलं गुरुदत्ताचं, दत्तगुरूच्या नावाचं साईबाबाच्या पालखीला जणू काही गावातून जावं आणि साईबाबाचा भंडारा खावा ना, तशा पद्धतीचं जेवण त्या सुगरण टाईम देत ताई. अनेक अनेक धन्यवाद हो. नावं माहिती आहेत तुमची, पण खरोखरच तुम्ही जे दिलेले जेवण, त्या डाळीला असलेली फोडणी, छोलेचा मसाला, भाताला दिलेली वाफ, काय काय म्हणावं. आणि पापड, लिज्जत पापड, कुरकुर आवाज, कांद्याच्या त्या फोडी कांद्याच्या चिप्पा नाट फोडी, माशाच्या फोडी असतात. इथे बघूया 0-5 पाठीमागे गुड कॅच. जबरदस्त. मी म्हटलं ना की लो स्कोरिंग मॅच काय आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट घ्यायचे, धावा कमी द्यायचा आणि समोरच्या संघाला बाकी पकडून ठेवायचं. सुपर क्वालिटी क्रिकेट, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. बघा चेंडू काय रिलीज केलं, उंच पुरा गोलंदाज पूर्ण खांद्यावर पडल्यानंतर चेंडू सुसाट वेगाने निघाला. कव्हरच्या खेळायचा होता, बॅटची एज घेतली आणि कव्हरच्या रिझनला इथे विकेट बघायला मिळते. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटक टाकायची, कृपया नोंद घ्या. 17 मिनिटं आणि 4 सेकंद उरलीत आणि जर काय ते झालं नाही तर 5व्या सेकंद तुम्हाला खेळाडू आत घ्यावा लागेल. निश्चितच 6 उमेश नावाचे नवीन गोलंदाज तुम्हाला बघायला मिळत आहेत, नवीन बॅटर आहेत आणि या गोलंदाजाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. मनीषने 2 धावा दिल्या, 2 गडी बाद केलेत. विकास नावाचा गोल, त्याला घाई करावी लागेल. तुम्हाला जास्त वेळ दडवू नका. 20 मिनिटाच्या वर गेले का मग बाकी पेनलाइज करावं लागेल, मग एक्स्ट्रा खेळाडू 5व्या सेकंड आणावं लागेल. मग बाकी तुम्ही अंपायरशी हुज्जत, आमच्या इथे हुज्जत घालू नका, कारण टायमर लावला गेलाय. जगात नव्हे तर भारतात नव्हे, जगाच्या पलीकडे टायमर दिसते जिथे मॅच बघायला मिळतात तिकडे. जबरदस्त सुंदर आयोजन, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या स्पर्धेचं. वेगळ्या धाटणीची, वेगळ्या रुबाबाची, वेगळ्या क्लासची, वेगळ्या दर्जाची ही स्पर्धा सत्यसाईबाबा चषक, ओल्ड इज गोल्ड, जुन्या काळापासून चाललेली स्पर्धा आपण बघत आहात. हो हो हो, जबरदस्त चेंडू यावेळेला बाकी ऑस्ट्रेलियाच्या खूपच बॅट द्यायला पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. ओके, DRS घेतलाय बॅट फिल्डिंग टीमनी. सर या DRS घेतलाय फिल्डिंग टीमनी व्हाईट बॉल साठी. व्हाईट बॉल साठी घेतलाय DRS. बघूया रफेल घेतलाय समोरच्या संघाने, क्षेत्ररक्षण संघाने. जबरदस्त मॅच इथे बघता. 2 गडी बाद झाले, 3 धाव संख्येवरती विजयासाठी धावा करायच्या तर फक्त 44 धाव विजयासाठी करायचे आहेत. आमचं पंच चांगल्यापैकी निरीक्षण करतायत. काय सुंदर थंड हवा वाहते, जणू काय कॉलेजच्या जीवनातल्या 12. दिस इज अ फेअर बॉल. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. बघा खूप चांगली पंचगिरी तुम्हाला बघायला मिळते. म्हणूनच या पंचांचं बोलबाला जिकडे हवं तिकडे मागणी का असते. उच्च दर्जाचं निरीक्षण, निपक्षपातीपणे देण्याचा निर्णय जे आहे ते द्यायचं, कोणत्याही संघाची बाजू घ्यायची नाही. मित्रता आहे ती माझी मैदानाच्या पुढे आहे. ठीक आहे, तुम्ही मला ओळखतात, सर म्हणतात, तो आदर आम्ही मान्य करतोय, पण पंचामध्ये बाकी आम्ही निरीक्षक आहोत. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, शॉर्ट ऑफ रेंज, चेंडू टटवलाय, सरळ निघून जाईल का. स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतो, 4 धावा, खणखणीत चौकार. थोडासा चेंडू शॉर्ट ऑफ रेंज होता, बॅकफुटला गेलं, चांगलं पंच केलं, चेंडू निघून जातो सीमा पलीकडे, 4 धावा. ओके सर, डीजे घ्या आता. निश्चितच पुढच्या चेंडू चान्स देतोय, आम्हाला वाटतं तुम्ही नव्हते. चेंडू टटवलाय, उंची गाठलाय की अंतर बघूया, इथे वाटतं ढेर होतोय.
अप्रतिम झेल, काय जबरदस्त कॅच घेतलाय आणि बघता बघता तिसऱ्या गडी तो परत जातोय. बॅटर तुम्हाला बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. विकास नोचा खेळाडू काय भन्नाट गोलंदाजी हाताळले हो. आतापर्यंत फक्त 1.3 षटक हाताळले गेले, 6 धावा आणि 3 गडी तुम्हाला बघायला मिळतात. सुपर क्वालिटी बॉलिंग. आई ग्रुप परेड पडाय संघात जिंकण्यासाठी 44 धावा काढायच्या, पण जबरदस्त गोलंदाजी समोरचा संघ देखील तेवढ्या ताकदीने उतरताना आपण बघत आहात. पुन्हा विकास आपल्या षटकाला पुढचा चेंडू. एज एज अँड टेकन विकेट. मी म्हटलं होतं की पहिल्या 2 षटकामध्ये तुम्हाला सामना पकडायचा, तिकडे बाकी कमी धाव देऊन जास्तीत जास्त गडी बाद करावं लागेल आणि हाच खरा कान मंत्र आहे लो स्कोरिंगची मॅच जिंकण्याचा. सुपर बॉलिंग, जेवढं कौतुक करावं तेवढं भन्नाट गोलंदाजी बघायला मिळते. आता बाकी हॅट्रिकचा चान्स निर्माण झालाय. विवेक नशामुक्ती केंद्र यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे हॅट्रिकसाठी आणि विवेक नशामुक्ती केंद्राचे बरेचसे त्यांचे मेंबर्स तिकडे बाकी मॅचचा आनंद घेतात. मी त्यांच्याशी भेटलो, बऱ्याच विचार विनिमय झाल्या, काही गप्पा गोष्टी आमच्या झाल्या, बऱ्याचशा माहिती आमच्यापर्यंत देखील त्यांच्या नशामुक्त केंद्राकडून यायला मिळाला. पाहुणचार माझा चांगला करण्याचा प्रयत्न करत होते, पण म्हटलं मी नशेपासून दूर आहे. खरोखर अनेक मित्र बघायला मिळाले, खूप चांगलं प्रेम इकडे या गावात आम्हाला बघायला मिळालं. 500 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिकसाठी. इथे बाकी 10 नंबरची जर्सी म्हटलं की सचिन रमेश तेंडुलकरांची आठवण येते. फुटबॉल म्हटलं की दिगो मॅराडोना, मेस्सी सारखे 10 नंबरची जर्सी घालून खेळतायत. आणि आमच्या गावात एक डॉक्टर देखील बघायला मिळते. MBBS न करताना डॉक्टर पदवी देणारे आम्ही व्यक्तिमत्व बघायला मिळालं. गत सामन्यात त्यांना पदवी दिली आम्ही. त्या डॉक्टरांचं नाव चंद्रकांत भोईर. बघा आमच्या वहिनीने देखील पोरगा म्हणतो आई पप्पा डॉक्टर झाला. काय काय बघायला मिळालं. हो जबरदस्त गोलंदाजी. वाऱ्याच्या वरातीमध्ये फिरायचं, लग्नामध्ये फुलकामध्ये छत्रीमध्ये पकडून नवऱ्याला गोळ्यावर बसवायचं, तशा पद्धतीची गोलंदाजी बाकी बघायला मिळते. सुपर क्वालिटी, सुपर बॉलिंग, जेवढं कौतुक करा विकास. ओ मी शॉट झालाय, बॅकफुटला जाऊन कट करायचा होता चेंडू, पण चेंडू एवढा वेगाने आला की प्रॉपर बॅटिंगवर आला नाही. आणि इथे बघता बघता तुम्हाला बघायला मिळते जबरदस्त गोलंदाजी केले. या षटकामध्ये 2 गडी बाद केले. फक्त दुसऱ्या चेंडू चौकार आला होता, त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्यावर विकेट गेलं. 5व्या आणि शेवटचा डॉट गेला. 2 षटकं संपली, 6 धावा, 4 गडी बाद. जो मंत्र आहे ना क्रिकेटचा की पॉवर प्लेमध्ये विकेट काढा, दबाव टाका लो स्कोरिंग मॅचमध्ये, तशा पद्धतीचं बघा म्हणतात ना खाकेत कळसा गावाला वळसा, तशा 2 गोलंदाजीने बाकी चक्क काम केलंय आणि इथे बाकी स्पर्धेवर नियंत्रण मिळालंय. फक्त आणि फक्त 6 धावा. आता 18 चेंडूमध्ये धावा करायच्या तर 38. 18 चेंडू 38 धावा. एक रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. आता बाकी गोलंदाज पुन्हा मनीष नावाचा बघायला मिळतो, ज्याने पहिल्या षटकात फक्त 2च धावा देऊन 2 गडी बाद केले होते. थोडासा कठीण मैदानात सामना बघायला मिळतो आई ग्रुप परेडपाडा संघाला. बघूया आता क्षेत्रक्षणामध्ये बदल केले जाते. 4 खेळाडू सर्कलच्या आत, 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर, म्हणजे 5 कॉम्बिनेशन हे तुम्हाला बघायला मिळते. कृष्णा ओझारेला विवेक मात्र यांच्याकडे प्रत्येक षटकासाठी 500 रुपये चेंडूला टर्न केला, चेंडू गेला फायनल 40ला. डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? जोरदार अपील इकडे केले जाते. 1 धाव तो पूर्ण केली. व्हॉट फिल्डिंग, काय जबरदस्त गोटी नेम बघायला मिळते ना. लहानपणी आईने अभ्यास केला, पेपरात 20पैकी 10 मार्क काढले की खुश, मग मुलगा गोट्या खेळायचा, तशा पण ते खेळताना इकडे बघायला मिळते. आणि काय काय मित्र आमचे असतात हो. कोणाचे केस बघताना बघतात, कोणाची फ्रेंच कट दाढी. पूर्वीच्या काळात लग्न असले की दोन मांडवात बसायची, दाढी करायची. आता काय गरज नाही, झिरो कट मारले की झाला हिरो, असं बघायला मिळते. कृष्ण रोजाडे यांना प्रत्येक षटकाला 500 रुपयाचं बक्षीस दिलंय विवेक मात्रे यांच्याकडनं. बघूया, गरज आहे षटकाराची, कारण 7च धावा फक्त लागल्यात. 44 धावा जरी विजयासाठी करायच्या असल्या तरी 2.1 षटकात 7 धावा आणि 4 गडी बाद. जबरदस्त गोलंदाजीचं पुथ्थकन करताना तुम्हाला संघ बघायला मिळते तो शिरगाव संघ. ओ हो, काय जबरदस्त गोदून टाकलाय. यॉर्कर लेनचा चेंडू
परफेक्ट लाईन अँड लेन टिचून मारा केला जातोय. सुपर बॉलिंग, जेवढं कौतुक करावं ना या गोलंदाजाचं. लो धावसंख्येवर आपण सामन्यावर वर्चस्व कसं दाखवावं हे बघायला मिळते. ऑफसुटली बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. महेश आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केलाय. 1.2 षटकं, 3 धावा, 2 गडी बाद केल्यात. चेंडू फसलाय तिथपर्यंत खेळाडू पोहोचेल का? आणि ते बघता बघता एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. ब्रह्मा विष्णू सामोरे बसले, मला हे दत्तगुरू दिसले. आमचे मंडप डेकोरेशन दत्तगुरू, त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. खरोखरच त्या मंडपवाल्याचं काय सजवलं, जसं हवं तसं देणारं, जिथे पाहिजे तिकडे उभं करणारं. आणि क्षणार्धामध्ये प्रत्येकानं एखादा ताजमहालापेक्षा नवीन काही करण्याचं कलाकृती या मंडप डेकोरकडे बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मनीष रावचा गोलंदाज भन्नाट फॉर्ममध्ये. फुलटच चेंडू होता, टटोला दिलाय, सरळ चेंडू जातो डीप मिड विकेटच्या रिजनला. इथे बाकी जबरदस्त फिल्डिंग आणि तेवढाच ताकदीचा थ्रो बघायला मिळत आहे. गुड थ्रो, जेवढं काही कौशल्य, जणू काही सर्वांनी जबाबदारी उचलल्या. आपल्या गावावर आलेल्या संकटावर कसं मात करावं, संघासाठी कमी धावा असताना प्रत्येकाने काम कसं पाहावं, हे प्रत्येक खेळाडू आपलं चोख काम बजावत असताना. गुड फील्ड साईड, जबरदस्त गोलंदाजी, तेवढीच चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी कृष्णा नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. टटवलाय चेंडू, इथे बघ चान्स, झेलचा विकेट किपर स्वतः जातोय आणि कॅच घेतला आणि बघता बघता 5वा गडी तंबूत परत 9 धावेवरती. मी म्हटलं होतं ना की सुरुवातीचे 2 पॉवर प्ले अशा हाताळा की जेणेकरून त्याच्यावर दबाव राहील. आता दबावातून बाहेर येताना दिसत नाहीये. चुकीचे फटके मारतात, सगळे प्रेझेंटेशन लावतात आणि जातात. आणि आता नवीन बॅटर गेलेत ते विश्वा. बघूया कशा पद्धतीने काम करतात. खूप मोठी जबाबदारी, खूप संकटात सापडलाय तो संघ. 44 धाव विजयासाठी करत असताना 5 गडी बाद झालेत. इथे बाकी 8.26 सेकंद अजून देखील बाकी आहेत तुम्हाला षटकं हाताळण्यासाठी. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं ही हाताळायचीच आहेत. यानंतर बाकी पुढचे सामने 4-4 षटकाचे बघायला मिळतील. बघूया कशा पद्धतीने सामना होतोय. एक सुंदर नियोजन आयोजन करताना प्रत्येक जेवढं करावं कौतुक. सत्यसाईबाबा चषक आणि प्रमोदजीने अगोदरच खूप चांगला उल्लेख केला सत्यसाईबाबांचा की ते काय आहेत, कशा पद्धतीने बघितलं गेलं, काय काम करतायत. अनेक लोकांना अनहॅपीनेस म्हणजे दुःखातून आनंदामध्ये आणण्याचं काम त्यांनी केलंय. जाऊया पुन्हा एकदा. मनीष जबरदस्त महेश नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. ओ हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. 130 तासांनी ज्याची गाडी धकधक करून राजधानी एक्सप्रेस विरारच्या स्टेशनावर निघून जाते ना, तशा पद्धतीची गोलंदाजी झालाय. आणि आतापर्यंत विचार केलाय तर 3 षटकात फक्त धावा आल्यात 9 आणि गडी बाद झालेत 5. म्हणजे ह्यावरनं तुम्ही विचार करू शकता कशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते शिरगाव स्पोर्ट्स क्लबची. 2 षटकं 5 धावा 3 गडी बाद केले ते महेश या गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकात 2 धावा 2 गडी बाद. दुसऱ्या षटकात 4 धावा झाल्या 2 गडी बाद. तिसऱ्या षटकात 3-2 1 गडी बाद केला. अशा पद्धतीने प्रत्येक षटकामध्ये गडी आलेत. एकंदरीत जर विचार केला तर 12 चेंडू आणि यस 12 चेंडू आणि 35 धावाची आवश्यकता आहे. बघूया कशामध्ये चेतन नावाच्या गोलंदाज आणलं गेलंय. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली. कोणत्याही फलंदाज बघूया उमेश कशी फलंदाजी करतात. मोठी जबाबदारी आहे. अडचणीच्या कामामध्ये अनेक वेळा आपल्या संघाला बाहेर केला, पण इथून सामना कठीण होताना बघायला मिळतोय. एकाही फलंदाजाने चांगली फलंदाजी केली, हाराखेरी केली. फक्त जाऊन चुकीचे फटके खेळले आणि बाद झाले. पण भन्नाट गोलंदाजी. पुन्हा 12-35 ची आवश्यकता. समोर गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डी स्क्वेअर लेग हे 4 खेळाडू ऑन साईडला बघा. ऑफ साईड डीप लॉंग ऑफ आणि डीप कव्हर हे खेळाडू तुम्हाला बघायला सर्कलच्या फाईन लेग थर्डमॅन. एका साईडला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट मिडॉन बघायला मिळते. सरळ चेंडू निघून जाईल. नो डाऊट. काय प्रॉपर टायमिंग झालाय. सुपर टायमिंग. ओव्हर पिच चेंडू उचलून खेळला गेलाय. मिडॉनच्या डोक्यावरनं 6 धावा. कणकणी षटकार. आहा, काय आदिवासी गीत ऐकलं. नाचता येईन ना त्यांना देखील कंबर हलवावंसं वाटतं असं तुम्हाला बघायला. आदिवासी गीतांचा फरमाना. जबरदस्त गीत. जाऊया पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच्या षटकाराला पुन्हा खराब चेंडू. पुन्हा तोच प्रत्युत्तर. या 6 धावा. काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळालंय. दुःखाच्या दिवसातून माणसाने सुख कसं काढायचं, एखाद्या गरिबीतून बाळाने शिकावं आणि जणू काही इंजिनियर बनला की गावात कसं वागवावं, तशा पद्धतीचे 2 चेंडू 2 षटकार मारलेत आणि सामनाचे चित्र पलटताना बघायला मिळत आहेत.
3 षटकापर्यंत फलंदाजाला चेंडू बॅटेवर येत नव्हते, पण इथे बाकी चौथ्या षटकामध्ये हा फलंदाज आला आणि लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार मारले. तिसऱ्या जर मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. आमचे नशामुक्ती केंद्र, त्याचं नाव आहे ते विवेक नशामुक्ती केंद्र. काय प्रचार होतो ह्या नशामुक्ती केंद्राचा, कौतुक करावं असं वाटतं. विवेकजी, खरोखर तुमच्या नावाने नशामुक्ती केंद्र आलं आणि गावात गावात बघताना अनेकांनी दारूच सोडून दिली. जणू काही फक्त लेमन सरबत प्यायचं आणि मॅच बघायचं. हलक्या त्याने कट केला, चेंडू गेला डीप गलीच्या रिझनला, चेंडूच्या पाठीमागे खेळत होतो. 1 धाव 2 धाव, बघता बघता चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला, टेम्परमेंट बघा. 2 चेंडू षटकार मारल्यानंतर शॉर्ट ऑफ प्लेन टाकलं, अनुभवलं होतं आणि दिशा दिली. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे क्वार्टर 25. पंजाबमध्ये जायचं, तिथून आलं की युपीला उतरायचं, युपी आलं की एमपी बघायचं, एमपी बघितलं की पुन्हा हैदराबादला यायचं, हैदराबादला की तामिळनाडू यायचं, मग कर्नाटक मार्गे गुजरात मार्गे पुन्हा माझ्या महाराष्ट्रामध्ये यायचं. अशा पद्धतीची गाणं ऐकायला मिळतात. मॅचचं सिच्युएशन बदललाय. 9 चेंडू आणि 19 धावाची आवश्यकता. मॅच होती कुठे आणि 3 चेंडू 14 गेंद आली कुठे. म्हणून तर म्हणतात ना की सामन्याला कलाटणी कधी मिळते, कधी बॅटिंग कक्षाकडे, कधी बॉलिंग कक्षाकडे. आणि या बॅटरने बाकी मन जिंकलं, तो म्हणजे उमेश नावाचा फलंदाज. 5 चेंडू 18 धावा खेळत असताना जबरदस्त मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. 44 धावाचं आव्हान दिलं असताना 3 षटकामध्ये बाकी धावा होत नव्हत्या, पण या पहिल्या 3 चेंडूत 14 धावा आल्यात. पण कमबॅक करण्याची संधी आहे गोलंदाजाला. हो 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 हो, इथे तर बाकी फक्त संपर्क व्हायला पाहिजे होतं. व्हाईट बॉल, कारण फाईन लेग स्क्वेअर लेग कुठेच खेळाडू दिसत नाही. मोठा गॅप तुम्हाला बघायला मिळतोय. बाल बाल बच गए, गोलंदाज सोमायला हरकत नाही. धावसंख्या 1 ने वाढलाय. 26 धावा, 9 चेंडू 18 धावा. खूप महागडं षटक हाताळतात हे गोलंदाज. चेतन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. चांगला पै चेंडू हाताळला गेला. चेंडू पडल्यानंतर गुडला स्पॉटनं उचली घेतला, बॅकफुटला गेला, हलक्याने चेंडूला खेळून काढला. चेंडू गेला पॉईंटच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावानशी जो विचार केला, धावसंख्या होते 27. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आई ग्रुप पराडपाडा आणि एका साईड तुम्हाला बघायला मिळते ते शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. हा सगळं बघायला मिळतं. पुनश्च आपला मार्गस्थ होतो गोलंदाज. ओ, इथे बाकी लेग ब्रेक, इथे बाकी पकडला या फलंदाजाला. अगोदरच ते बॅकफुटला होतं, त्याने चेंडूला थोडे फ्लाईट दिला, अक्रॉस पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू पडल्यानंतर बाहेर निघून गेला. निर्धाव चेंडू. 7 चेंडू 17 धावा. कोण विसरू शकतोय? 6 चेंडू 7 धावा. शेवटच्या जो चौकार गेला थर्डमॅनच्या रिझनला. बॉलिंग बॉलिंग कमबॅक केला या खेळाडूने. अँड बदललं, बॅटिंग या साईडला आला आणि समोरच्या खेळाडू डॉट चेंडू टाकले आणि चांगला केलाय. विचार केला तर धावसंख्या आहे ती 27. 6 चेंडू 17 धावा. कंपल्सरी चेस या नियमाने तुम्हाला करायचे आहेत. 17 धावा 6 चेंडू काढा, त्याला घाई करा. ॲक्च्युअल टाईममध्ये तुम्ही षटकं संपवलीत, पण आता वेळ घेऊ नका. खऱ्या अर्थाने तुम्ही खूप सुंदर काम करा. प्रत्येक संघ आपल्या पद्धतीने जास्तीत जास्त वेळामध्ये कशा पद्धतीने टाकता येईल 20 मिनिटात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करा. 6-17ची आवश्यकता. आणि बघा आई ग्रुप पराडपाडा हे करतील का? जर त्याचा प्रश्न जरी असला तरी वर्तमान काळामध्ये जे काही घडते ते सर्वांना बघायला मिळते. पण काय नशामुक्ती केंद्राचं कौतुक करावं. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये त्याचं नाव पोचलंय. उद्या सकाळ सकाळ त्याच्या दारावर अनेक लोक जातील, आमच्या वहिनी जातील. तुम्हीच ते काम करता का? नशामुक्ती केंद्र कामाला लावतील त्यांना उद्यापासून. खूप चांगलं सोशल वर्क अनेक ठिकाणी असे नशामुक्ती केंद्र आहेत, आमच्या भागात देखील आहेत. बऱ्याचशा लोकांना मोटिवेट केलं, दारूपासून दूर केलं आणि चांगले संसार थाटताना अनेक घरं आज आम्हाला बघायला मिळतात. जाऊया, गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. शेवटचा गोलंदाज आहे तो म्हणजे प्रदीप. 6 चेंडू 17 धावा आणि समोर मॅन इन फॉर्म बॅटर तुम्हाला बघायला मिळतो. 6 चेंडू ज्याने 19 काढल्यात तो उमेश नावाचा फलंदाज. 6 चेंडू 17 धावाची आवश्यकता. गोलंदाज मार्गस्थ होतो तो म्हणजे प्रदीप. चांगला पै चेंडू ड्राईव्ह केला डीप लॉंग ऑफच्या रिझनला. इथे बघा सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळते, पण धाव काय घेते त्याला माहिती आहे. समोरच्या फलंदाजाला तेवढं सोपं नाही आहे या गोलंदाजा खेळण्यासाठी. 5 चेंडू आणि 17 धावाची आवश्यकता. विश्वास आहे 3 चेंडू खेळत आहेत, 3 चेंडू डॉट गेलेत. एक मोठी जबाबदारी.
सत्य साईबाबा चषक 2026 खार्डी गावातून आपण लाईव्ह टेलिकास्ट विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघत आहात. विश नेटवर्क एक ब्रँड आहे, नुसतं फक्त कॅमेरामन नाही आहे, ते एका सर्वगुण संपन्न पदाने भरलेलं विश नेटवर्क तुम्ही बघत आहात. बॅटची एज घेतलाय, गुड बॉलिंग, सेन्सेबल क्रिकेट तुम्हाला बघायला मिळते. खाली खाली चेंडू टाकले गेलेत, इथे 2 चेंडू आता बाकी मॅच वर चढताना बघायला मिळते. आता बाकी मोठे फटकेच यावे लागतील. 4 चेंडू 17 धावा, चांगला कमबॅक केलाय या चेतन नावाच्या गोलंदाजाने. प्रदीपने, चेतन थोडासा महागडा झाला पण एंड बदललं आणि चेतनने मग शेवटचे दोन्ही चेंडू डॉट टाकले, म्हणजे कुठे एक सांगता मिळाली जीवाला शांती. तशा पद्धतीने पुनश्च बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. प्रदीप नावाचा गोलंदाज, चेंडू उचललाय सरळ हवेमध्ये, डीप लॉंगचा खेळाडू चेंडूच्या पाठीमागे जातोय. झेल होईल का? आणि अप्रतिम झेल इकडे हाताळलं गेलं आणि सुपर क्वालिटी बॉलिंग बघायला. 3 चेंडू निर्धाव टाकलेत, पहिला डॉट, दुसरा डॉट, तिसरा मध्ये गडी आणि आता बाकी 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. जाऊया 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता. जबरदस्त गोलंदाजी तुम्ही प्रदीप या गोलंदाजाला करत असताना पाहत आहात. काय सुंदर गोलंदाजी हाताळल्या गोलंदाजाने. एका साईडला सामना आणण्याचा प्रयत्न केला पण बाकीच्या अँडनी त्या फलंदाजाला कोणी सपोर्ट केला नाही आणि त्यात सामना बघायला मिळाला. पण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये जी गोलंदाजी झाली ना, जबरदस्त गोलंदाजी केली शिरगाव संघाने. पुन्हा षटकाला पुढचा चेंडू, रायझिंग डिलेव्हरी, जबरदस्त गोलंदाजी. सिमेंटच्या विकेटवर खांद्याचा मनगटाचा उपयोग करताना कशा पद्धतीने रायझिंग डिलेव्हरी टाकायची, भन्नाट वेगवान मारा, सुपर क्वालिटी, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. आता बाकी 2 चेंडू 17 धावा. चला, नशामुक्ती केंद्राकडनं बाहेर कोणी कॅच पकडला 300 रुपये देणार आहेत. विवेक नशामुक्ती केंद्र काय काय करतील सांगता येत नाही, पण खरोखरच सगळे मित्र अगुण्य पद्धतीचे आहेत. 1 चेंडू आणि 17 धावा. काय मॅडम षटक बघायला मिळेल का शेवटचं? 1 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. औपचारिकता बाकी आहेत पण शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल ते सांगता येत नाहीये. प्रदीप, मॅडन षटक, जबरदस्त गोलंदाजी केली. विकेट मॅडन आहे, मॅडन षटक ना विकेट मॅडन. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण प्रदीपला बघितलं. 44 धावाचं आव्हान होतं. आई ग्रुप पराडपाडा संघाला करता आलं नाही. 3 षटकामध्ये धावाल्या नाही आणि जबरदस्त बघा कशा पद्धतीचं तुम्हाला बघायला मिळत. सुंदर क्रिकेट, प्रेक्षणीय मॅच तुम्हाला बघायला मिळाली. त्याला हँडशेक करायचं प्रत्येकाने. हाडलक पराडपाडा संघ तुम्ही प्रयत्न केलात पण बाकीच्या फलंदाजांनी कोणी सपोर्टच केला नाही, त्याच्यामुळे तुम्हाला 44 धावाचं आव्हान पेलवता आलं नाही. भन्नाट गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल. शिडगावफोर शिरगावने केली. मॅन ऑफ द मॅच महेश, 2 षटकं आणि कॅचसाठी यायचं निखिल. आपण देखील या कॅचचं गॉगलचं बक्षीस आहे ते घेण्यासाठी आपण यायचं.